सामान्यांसह दरवर्षीप्रमाणे नेते मंडळी सुद्धा भराडी देवीच्या चरणी लीन होतात। नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि जिंकून आलेले नगरसेवक तसंच जिल्हा परिषद सदस्य यांनी भराडी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही आंगणेवाडीत भराडी देवीचं दर्शन घेतलं। मुंबईत शिवसेनेचा महापौर बसू दे असं साकडं देवीला घातल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। आंगणेवाडीच्या यात्रेला आमदार खासदार त्याबरोबर नेते हे येत आहेत, भाविकही मोठ्या प्रमाणात येतात। माझ्याबरोबर आहेत मुंबईचे खासदार अरविंद सावंत आहेत। नमस्कार साहेब, आंगणेवाडीचं दर्शन घेतलंय, काय साकडं मागलंय देवीकडे? मी 2 साकडे केली त्या खास करून। महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक वर्ष दुष्काळ होता, सुदैवानं यंदा पाऊस चांगला झाला, परंतु पुन्हा अन्नधान्यांचे भाव गडगडले आणि मग शेतकरी पुन्हा आत्महत्या करतोय। या संकटातून बाहेर काढ, महाराष्ट्राला एकच स्वाभिमानी राज्य बनवण्याचं जे काही काम सुरू आहे त्याला तुझे आशीर्वाद दे आणि त्यासाठी आम्ही तुझ्याकडे येत असतो। तू आमच्या सर्व भाविकांना शक्ती बुद्धी युक्ती दे आणि असं चांगलं काम करू दे की महाराष्ट्राचं नाव पुढे गेलं पाहिजे। साहेब, मुंबईमध्ये महानगरपालिकेत महापौर कोणाचा बसणार याबद्दल एक हे आहे, काय तुम्ही साकडं घातलं, काय शिवसेनेचा महापौर बसू देत म्हणून? मी राजकारणावर बोलायची इच्छा नव्हती, पण तुम्ही बोललात पण सांगतो। इथं आलोय ना भगवा फडकण्यासाठीच आलोय आणि भगवा फडकणारच, कारण उद्धवजींनी ज्या पद्धतीनं हा सगळा डाव मांडलाय तो यशस्वी होण्यासाठीच मांडला आणि त्याच्यात शिवसेनेचा भगवा फडकवणं याच्याकडे राजकीय उद्दिष्ट नाही आहे। मराठी माणसाचं नाक उंचावून राहणं हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती मुंबई 106 होतात आणि नंतर शिवसेनेने 69 होतात देऊन सुरक्षित ठेवलेली आहे। ती मुंबई मराठी माणसाच्यापासून कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर जगदंबेला सांगतो, बघ जरा तिच्याकडे तू आता। कॅमेरामन दीपक वाघमारेचा विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।